जय श्री कृष्ण मित्रांनो, या जेवायला. हे बघा, जेवायला मस्तपैकी ताट वाढलेलं आहे आणि सगळं हाताने मलाच घ्यावं लागतं आता सध्या, कारण की आई जेवण बनवते आणि मी बसलोय जेवायला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आज. आधी मी जेवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काल काय झालं ते. आधी जेवतो आणि त्याच्यानंतर सांगतो, ठीक आहे? आईसोबत पण काहीतरी झालंय, आई पण सांगणार आहे आणि मी पण सांगतो तुम्हाला, पण आधी जेवतो त्याच्यानंतर. हे बघा, मस्तपैकी ताक आहे, भाजी आहे, चपाती आहे आणि डाळ भात नाही वाटतं आज. आणि मी बसलोय हे बघा CCTV कॅमेरा लावून मोबाईल मध्ये, कारण दुकान उघडच आहे तिकडे. CCTV मध्ये बघायचं आणि जेवण करायचं. कस्टमर आला तर मध्येच पळावं पण लागतं जेवण सोडून. या जेवायला. तर मित्रांनो, आता माझं पण झालं जेवण आणि आईचं पण जेवण झालेलं आहे. आणि काल रात्री असं झालं की या ठिकाणी तुम्हाला RO दिसतंय, वॉटर फिल्टर, ज्याच्यामध्ये पाणी फिल्टर होत असतं. आणि या ठिकाणी हे जे दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये एक थर्माकोल सारखा एक प्रकार असतो. तो एक 20 दिवसाला 25 दिवसाला काढून साफ करायचा असतो. आणि या ठिकाणी कॉक आहे पाण्याचा, तो पाण्याचा कॉक बंद करून त्याच्यानंतर हे काढून साफ करायचं असतं. तर मी हे काल ते बंद केला कॉक आणि हे काढून सगळं साफसफाई केली आणि त्याच्यानंतर हे पाईप वगैरे सगळे जे असतात हे व्यवस्थित लावून टाकले ज्या त्या ठिकाणी. आणि नंतर डायरेक्ट बटन चालू करून टाकलं. खरं तर हा बटन चालू न करता अगोदर कॉक चालू करायचा असतो आणि कॉक चालू केल्यानंतर हे बटन स्टार्ट करायचं असतं. कारण ह्याच्यामध्ये एक मोटर असते, ती मोटर हे पाणी ओढत असते, म्हणजे खेचत असते. आणि तो कॉक बंद केल्यानंतर पाणी कसं येईल इकडे, ओढणार नाही ना. मग ते मोटर खराब होण्याची शक्यता असते. मग काही वेळ ते मोटर चालू राहिली, मग त्याच्यानंतर मोटरीचा आवाज वेगळाच यायला लागला. मग माझं लक्ष गेलं की अरे मोटर अशी का आवाज करते. मग ते लक्षात आलं माझ्या की इकडचा कॉक बंदच होता. पण थोड्या वेळानंतर, एक कमीत कमी तास दीड तासानंतर माझ्या लक्षात आलं. पण मी आता त्या टेक्निशियनला फोन केलाय की एकदा येऊन बघून जा बाबा ते व्यवस्थित आहे की नाही ते. कारण व्यवस्थित असलं तर ठीक आहे, नसलं तर मग उगाच ते जळून मिळून जायची मोटर आतमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईसोबत पण काहीतरी काल घडलेलं आहे. आई, काय झालं काल सांग. माझं सांगू? हो. इकडे हे कॉफी दिसतंय, हा, हे असंच होतं, इथेच होतं. हा, हा, मला काय वाटलं, हा मिठाचा डब्बा आहे, मीठ. अच्छा, नमक. हा, तर मला वाटलं हे तर कमी झालंय, आहे ह्याच्यात जागा, मग आपण हे पट्टी करूया, मीठ फेकून देऊया, पसारा कमी होईल. हा, म्हणून उघडला आणि पटकन ह्याच्यात टाकलं. आणि नंतर बघते, इकडून बघितलं असं, हे बघ रवा लिहिलंय. रवा निघाला तो. आणि मिठामध्ये तू रवा टाकलीस म्हणजे तोडलेलं होतं. हे बघ असं रवा, आणि रवाने मिक्स केला त्या मिठामध्ये. मग काय केलीस मग? मग वरचा थोडासा काढला, थोडासा मीठ फेकून दिलं, काय काय केलं. बघा मित्रांनो, कसा गोंधळ होतोय आमच्या दोघांचा पण. कारण किचन मधलं काम करण्याची सवय नाही आईला पण आणि मला पण. उलट काम करते मी. पाणी सांडते, कुठे डाळ करपली एक दिवस परवाच्या दिवशी. तर आता हे काय आहे इकडे, डबे वगैरे एवढे सारे डबे काय घे, डबा बंद डबे भरून झालेत आता. डबा झाला भरून. आज काय काय डब्यामध्ये? आज भाजी, रोटी आणि तिला दूध घेतलंय. दूध रोटी. दूध पित नाही ना पण ती? पित नाही, पण तिला प्यायला लावायचं. भाजी रोटी पण आहे ना, भाजी रोटी खाईल, दूध पण दूध प्यायलाच पाहिजे ना. पिईल नाही तर तूच करून खाईल, काहीतरी करेल. तिची आई आहे ना आता करायला काहीतरी. एक अशी घेते.
हे याच्यात टाकायचं. थांबा चेन लावते. तिकडचं बाहेरचं थोडंसं भरायचं आहे अजून. चला बाहेर आहे थोडंसं. हे काय बाळाचं टावेल? हा धुवायला आणते ना मी रोज. अच्छा. रोज धुवायला घेऊन येते. एक तिच्याजवळ आणि एक आपल्याजवळ, म्हणजे पाहिजे तेवढे कपडे रोज धुवून न्यायचे. रोज धुतलेले कपडे फ्रेश असतात. हे तिचे यशोदाचे कपडे. हे यशोदाचे कपडे. चल लवकर आई, उशीर झालाय. रोज उशीर करतेस बघ तू. अच्छा. हा मग आणि तुझं ते कस्टमर आलं म्हणून उशीर झाला. आज एक मला कस्टमर आला दुकानात. रोज येतात. रोज येतात पण पटकन जातात. आजचा गिराईक जरा खास होता ना. इथे एवढं उघडत नाही. चला चला आता जाऊया हॉस्पिटलमध्ये. आणि आपलं रोजचंच रुटीन आहे हे, त्याच्यामुळे आता मी इकडेच आपला हा व्हिडिओ स्टॉप करतो. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला चला. आज एकच गाडी आपली. अरे आपली गाडी. काल 3 गाड्या होत्या, हा. आज एकच गाडी आहे. हा. एक मित्राची होती तिकडे त्या साईडला, हा. आणि ती त्यांनी कालच घेऊन गेला ना. हा. आपण हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तो एकटाच घेऊन गेला. आणि आज आपली युनिकॉर्न एका दुसऱ्या मित्राने घेऊन गेला. आता इथे एकही गाडी नाही, सब खाली. पोस्ट रिकामा आहे. एकदम रिकामा. मस्त है ना. आज मी घेऊन जाणार आहे ज्युपिटर. ज्युपिटर लवकर मी घेऊन जात नाही कुठे. पण आज अच्छा. युनिकॉर्न नाही आहे, त्याच्यामुळे युनिकॉर्न नाही आहे म्हणून आज ज्युपिटरवर आली आहे.